नमस्कार. सुस्वागतम सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या यूपीएससी एमपीएससी या चॅनलवर मी मनापासून स्वागत करतोय. मला आशा आहे आपण सगळेजण आनंदी आहात, निरोगी आहात. तर मित्रांनो, नुकताच 2 दिवसापूर्वी आपल्या यूपीएससीच्या GS3 चा जो पेपर आहे मेन्स मधला तो पार पडला. तर या GS3 मध्ये असणारा जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पोर्शन आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी आहे. यावर कोणते क्वेश्चन्स आले, कसे आले, कसा ट्रेंड आहे याच्याबद्दलचे अनालिसिस आज आपल्याला करायचं आहे. आपल्या या चॅनलवर तुम्हाला GS1, GS2, GS3 मधलं इकॉनॉमिक्स वगैरे याचंही सगळं अनालिसिस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ते व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ पाहून घ्यायचे. तर हे एक रेकॉर्डेड सेशन आहे. तर तुम्हाला नक्कीच या सेशनचा फायदा होईल अशी मला आशा आहे. आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा मित्रांनो, GS3 चा जो पेपर आहे 3 तासाचा वेळ, 250 गुणांचा हा पेपर वर्णनात्मक प्रकारचा पेपर आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे सिलेबस मधले घटक आहेत एकूण 5 घटकांचा समावेश होतो. तर पहिला घटक याच्यामध्ये येतो तो म्हणजे आपला इकॉनॉमिक्स, पर्यावरण ज्याला आपण अर्थशास्त्र अर्थव्यवस्था म्हणतो, हा पहिला घटक आहे बघा, इकॉनॉमिक्स. दुसरा घटक जो या आपल्या सिलेबस मध्ये समाविष्ट होतो तो आहे ऍग्रीकल्चर, कृषी. त्यानंतर तिसरा घटक सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्यानंतर पुढे आहे एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट. आणि लास्टचा जो घटक आहे तो आहे इंटरनल सिक्युरिटी, सिक्युरिटी इश्यूज आपण ज्याला म्हणतो. तर प्रत्येक या घटकावर 50-50 गुणांचं वेटेज आपल्याला पाहायला मिळतं. तो 50 मार्क इकॉनॉमिक्सचे, 50 मार्क 50 मार्कर. त्यानंतर ऍग्रीकल्चरचे 50 मार्क, सायन्स अँड टेक्नॉलॉजीला 50 मार्क, एन्व्हायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंटला एकत्रित 50 मार्क आणि इंटरनल सिक्युरिटी 50 मार्क. अशा प्रकारे 250 गुणांचा पेपर बनतो मित्रांनो. आता एकूण प्रश्न 20 असतात, 20 क्वेश्चन्स. पहिले 10 प्रश्न जे असतात ते तुम्हाला प्रत्येकी 150 शब्दामध्ये उत्तर द्यायचे आणि 11 नंबर पासून 20 नंबर म्हणजे पुढचे 10 प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं 250 शब्दामध्ये लिहायची आहेत. पहिल्या 10 प्रश्नांना प्रत्येकी 10-10-10 मार्क आहेत आणि पुढच्या 10 प्रश्नांना प्रत्येकी 15-15-15 मार्क आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आणि 2 जो असतो, पहिला आणि दुसरा प्रश्न. आता बघा, हा जो पॅटर्न आहे यूपीएससीचा मागच्या 3-4 वर्षापासून कॉन्स्टंट स्थिर पॅटर्न आहे. पहिला आणि दुसरा प्रश्न जो आहे मित्रांनो तो इकॉनॉमिक्स वर विचारला जातो. 10-10 मार्क म्हणजे टोटल किती मार्क झाले? 20 मार्क. त्यानंतर 11 नंबर आणि 12 नंबरचा जो प्रश्न असतो, क्वेश्चन नंबर, तो पण इकॉनॉमिक्स वर असतो. आता एका प्रश्नाला किती मार्क आहेत? इथे 15, 15 आणि 15 30, म्हणजे इथे झाले 30 मार्क. अशा प्रकारे हे ते 50 मार्क आहे. तसंच मित्रांनो, ऍग्रीकल्चरचा जर आपण विचार केला तर क्वेश्चन नंबर 3 आणि 4 पहिल्या 10 मधले याचे मार्क झाले टोटल एकूण किती? 20. आणि क्वेश्चन नंबर 13 आणि 14 त्याचे मार्क झाले 30. ते असतात ऍग्रीकल्चरवर. ठीक आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असतो पुढचा घटक लगेच. प्रश्न क्रमांक 5 आणि 6 S&Tचा असतो आणि पुढे प्रश्न क्रमांक 15 आणि 16 तो पण सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर. पहिल्या 2 प्रश्नांचे प्रत्येकी 10-10 ते 20 आणि इथं 15-15 30 असे झाले 50. त्यानंतर एन्व्हायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंट क्वेश्चन नंबर जो आहे आता 7 आणि 8 तुम्हाला दिसेल एन्व्हायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंटवर असतात आणि पुढे क्वेश्चन नंबर 17 आणि 18 वरचे 20 मार्क, खालचे 30 मार्क. तसंच सेम आहे इंटरनल सिक्युरिटीसाठी क्वेश्चन नंबर 9 आणि 10 आणि लास्टला क्वेश्चन नंबर 19 आणि 20. असं हे डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. आता मित्रांनो, जर आपण नीट अनालिसिस केलं क्वेश्चन पेपरचं तर आपल्या असं लक्षात येतं की GS3 चा पेपर कंपॅरेटिव्हली मागच्या 1-2 वर्षापेक्षा जरा एका मॉडरेट लेवलवर विचारलेला पेपर आहे. खूप जास्त अवघड पेपर नव्हता. प्रश्न जे आहेत ते सगळे लिहिण्यासारखे, सोडवण्यासारखे होते आणि इकॉनॉमिक्सचे बरेचसे प्रश्न डायरेक्टली इकॉनॉमिक्स सर्व्हे मधून विचारण्यात आलेले होते. बाकी ऍग्रीकल्चरचे क्वेश्चन्स असतील किंवा आपल्या एन्व्हायरमेंटचे जे डायरेक्ट सिलेबसला लिंक असणार आहे. आता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजवर काही प्रश्न आला होता.
तो डायरेक्टली आपल्या सिलेबस मधून दिलेला आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंटवर प्रश्न आलेला आहे, तो पण डायरेक्टली सिलेबसमध्ये पॉईंट दिलेले आहेत बघा. त्यामुळे विद्यार्थी बऱ्याचदा सिलेबस नीट बघत नाहीत, सिलेबस नीट व्यवस्थित अनालिसिस करत नाहीत, सिलेबसला धरून अभ्यास करत नाहीत. त्याच्यामुळे प्रश्न कुठून आला हा प्रश्न त्यांना पडतो बऱ्याचदा. प्रश्न डायरेक्टली सिलेबस मधून असतात. चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या पेपरकडे वळूया. तर बघा हे पहिले 5 प्रश्न आहेत. आता हा पहिला प्रश्न मी तुम्हाला आधीच सांगितलं इकॉनॉमिक्सचा आहे, दुसरा पण इकॉनॉमिक्स. आजच्या या सेशन मध्ये मी तुमच्यासमोर फक्त कोणकोणत्या विषयाचे अनालिसिस घेणार आहे. पहिला विषय सायन्स अँड टेक्नॉलॉजी, दुसरा विषय इंटरनल सिक्युरिटी आणि तिसरा विषय डिझास्टर मॅनेजमेंट. याच 3 विषयांवर आपण बोलणार आहे. बाकीचे इकॉनॉमिक्स, ऍग्रीकल्चर किंवा एन्व्हायरमेंट याचं अनालिसिस आपल्या याच चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. ठीक आहे. चला तर मला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 5 आणि 6, क्वेश्चन नंबर 5 आणि 6 यांचं तुमच्या समोर अनालिसिस मांडायचं आहे. तर बघा आता इथे बघा क्वेश्चन नंबर 5 बघा, हा दिसतोय तुम्हाला क्वेश्चन नंबर 5. झूम करतोय मी. The fusion energy program in India, has steadily evolved over the past few decades. Mention India's contributions to the International Fusion Energy Project, ITER. Very important, ITER, International Thermonuclear Experiment Reactor. What will be implications of success of this project for the future of global energy? खूप महत्वाचा प्रश्न आहे, नेहमी चर्चेत असते हे. बघा जी शक्ती ऊर्जा देते सूर्याला, त्याच शक्तीचा वापर करून आपण इथे ऊर्जा तयार करण्याचा प्रयत्न करू, त्याला फ्युजन म्हणतात. तर थोडंसं फिजिक्सचा बेस याला लागतं. तर मित्रांनो फ्युजन आणि फ्युजन 2 प्रोसेस असतात. तर हा प्रश्न एकदम लिहिण्याजोगा आहे. त्यानं थोडा पण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा व्यवस्थित अभ्यास केला असेल, न्यूक्लिअर फ्युजन काय असतं, ITER काय असतं, नेहमी चर्चेत राहतं. त्याला माहित असेल की सूर्य जो आहे, जे पण तारे आहेत स्टार्स, ताऱ्यांना ऊर्जा कुठून मिळते मित्रांनो? तर कसं असतं, ताऱ्यांवर फ्युजन प्रोसेस होत असते. 2 हायड्रोजनचे ॲटम्स एकत्र येतात आणि एक हेलियमचा ॲटम तयार होतो. आणि अशा प्रोसेसमध्ये मासमध्ये डिफेक्ट होतो, मास डिक्रीज होतो. आधीचं मास जास्त भरतं, नंतरचं कमी. आणि जे मास घटलेलं आहे, त्या घटलेल्या वस्तुमानाचं रूपांतर ऊर्जेमध्ये होत असतं. त्याच्यामुळे सूर्य जो आहे, सूर्याच्या पृष्ठभागावर हीच प्रोसेस होते, फ्युजन ऑफ 2 हायड्रोजन ॲटम्स अँड फॉर्मेशन ऑफ अ हेलियम न्यूक्लियस. इन दिस प्रोसेस ट्रेमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी इज इव्हॉल्व्ड. त्याला फ्युजन म्हणतात. आता पृथ्वीवर जेवढे पण रिएक्टर्स आहेत, सध्या तुम्ही अणुभट्ट्या वगैरे बघता, भारतात आहेत, वेगवेगळ्या देशात आहेत, त्या सगळ्या फ्युजनवर चालतात. त्या फ्युजन म्हणजे विखंडनावर. तर फ्युजनवर अद्याप आपल्याकडे अणुभट्ट्या नाही आहेत, कारण फ्युजन घडवण्यासाठी मित्रांनो खूप जास्त टेम्परेचर लागतं. तर हजारो डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्याला टेम्परेचर बनावं लागतं, दाब प्रचंड बनावा लागतो. तेव्हा कुठं ते 2 ॲटम्स एकत्र येतील आणि एक नवीन न्यूक्लियस तयार होऊ शकतं. त्याच्यासाठी आता बघा मित्रांनो, फ्रान्स या देशामध्ये, साऊथ फ्रान्समध्ये त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट सुरू आहे ITER. याच्यामध्ये 35 देशांनी जवळपास सहभाग घेतलेला आहे. भारत पण याच्यामध्ये सहभागी देश आहे. तर मित्रांनो ITER या ठिकाणी तेच केलं जाते. इथे एक चेंबर बनवलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये फ्युजन रिएक्शन्स घडवल्या जातात. आपल्याला ती फ्युजन रिएक्शन घडवायची ज्याच्यामुळे सूर्याला ऊर्जा मिळत आहे, जेणेकरून आपल्या एनर्जीच्या डिमांड्स भविष्यामध्ये याच्यातून फुलफिल केल्या जातील. याच्यासाठी टेम्परेचर खूप हाय लागतं, प्रेशर पण खूप जास्त करावं लागतं. तर मित्रांनो भारताचं कंट्रीब्युशन याच्यामध्ये काय आहे, तर इंडियाने क्रायोस्टॅट नावाचे एक उपकरण जे आहे ते तयार करून दिलेलं आहे. एक व्हॅक्युम चेंबर आहे ते क्रायोस्टॅट. ते उपकरण खूप इम्पॉर्टंट आहे या फ्युजन प्रोसेससाठी. आणि डोकोमॅक नावाचं, डोकोमॅक हे शब्द खूप मागे करंट अफेअरमध्ये चर्चेला होता. सो डोकोमॅक म्हणजे काय, तर एक मॅग्नेटिक फील्ड आहे, एक मॅग्नेटिक फील्ड तयार करणारं उपकरण आहे, ज्यामुळे ते जे टेम्परेचर आपण तिथं तयार करणारे 1000 डिग्री सेल्सिअस मध्ये, त्या टेम्परेचरला कंटेन केलं जाऊ शकतं. सो खूप फेमस या ठिकाणी याच्याबद्दलचे पॉइंट्स आपल्याला परीक्षेमध्ये किंवा आपल्या न्यूजपेपरमध्ये मागे पाहण्यात आलेली आहेत. तर हा क्वेश्चन सॉल्वेबल आहे. तर या क्वेश्चनला आन्सर लिहित असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये हेच लिहिणं अपेक्षित होतं की ITER काय आहे किंवा फ्युजन प्रोसेस काय असते. सो 2-3 ओळीमध्ये तुम्ही फ्युजन प्रोसेस एक्सप्लेन करणं गरजेचं होतं. सो फ्युजन इज द प्रोसेस वेअर two light atomic nucleus combine with each other under very high temperature and pressure to form a heavy nucleus, and in this process mass is decreased or defected and tremendous amount of energy is produced. This process fuels or gives power to sun and other stars.
आणि मग पुढे ITR बद्दल इंडियाचं कंट्रीब्युशन, इंडियाने काय काय कंट्रीब्युशन दिलेलं आहे, क्रायोस्टॅट असेल किंवा डोकोमॅक असेल, इंडियाचं बजेटरी अलोकेशन असेल, त्याच्यासाठी इंडियाने दिलेली एक्सपर्टीज असेल, रिसर्च असेल, या गोष्टी. आणि मग कशा प्रकारे पुढे आपल्या मेन बॉडीमध्ये हे होऊन जाईल की बाबा याची इम्प्लिकेशन्स असणार आहेत पुढच्या फ्युचर नीड्ससाठी. ठीक आहे, असा हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 6, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे. हा प्रश्न एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हाऊ कॅन इंडिया अचीव एनर्जी इंडिपेंडन्स थ्रू क्लीन टेक्नॉलॉजी बाय 2047? हाऊ कॅन बायोटेक्नॉलॉजी प्ले अ क्रुशियल रोल इन दिस एंडेवर? तर मित्रांनो, क्लीन टेक्नॉलॉजीची नेहमी चर्चा होत आहे, स्वच्छ तंत्रज्ञान. तर भारताला ऊर्जेमध्ये स्वतंत्र मिळवायचं, एनर्जी इंडिपेंडन्स, त्यासाठी आपल्याला स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करायचा. ऊर्जेसाठी आपल्याकडे कोळसा आहे, कच्चं तेल आहे, पेट्रोलियम आहे, परंतु यांचे प्रॉब्लेम्स तर तुम्हाला माहितच आहेत, हरितगृह परिणाम, कार्बन डायऑक्साईड इमिशन. त्यामुळे सध्या सगळेच देश हे ग्रीन टेक्नॉलॉजीकडे, क्लीन टेक्नॉलॉजीकडे स्विच करतायत. तर मित्रांनो, याच्यात विचारले त्यांनी की भारताला एनर्जी इंडिपेंडन्स तर मिळवायचंय, परंतु ते क्लीन टेक्नॉलॉजीच्या थ्रू मिळवायचंय. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक्सप्लेन करणं गरजेचं इंट्रोडक्शन मध्ये की व्हॉट डू वी ऍक्च्युअली मीन बाय क्लीन टेक्नॉलॉजी. क्लीन टेक्नॉलॉजी काय असली पाहिजे? तर क्लीन टेक्नॉलॉजी इंधनांच्या बाबतीत, बरं एनर्जीच्या बाबतीत म्हटलेलं आहे. तर क्लीन टेक्नॉलॉजी अशी टेक्नॉलॉजी जी की एक सस्टेनेबल सोर्स ऑफ एनर्जी असेल, आणि क्लीन टेक्नॉलॉजी एन्व्हायरमेंटसाठी ही कशी असेल, तर एकदम अनुकूल असेल, प्रदूषण कमीत कमी आणि लॉंग टर्म मध्ये आपल्या ऊर्जेची गरज ती भागवू शकेल. तर मित्रांनो, क्लीन टेक्नॉलॉजी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपली नजर जाते रिन्युएबल सोर्सेसकडे. रिन्युएबल सोर्सेस मध्ये सोलार आहे, विंड आहे, जिओथर्मल आहे. हे जे आहेत रिन्युएबल सोर्सेस, या रिन्युएबल सोर्सेसला आपल्याला जास्त पुश करावं लागेल. ठीक आहे, अग्रेसिव्हली पुश करावं लागेल, त्याच्यातली इन्व्हेस्टमेंट वाढवावं लागेल, रिसर्च त्या फील्ड मधला वाढवावं लागेल, आणि ती टेक्नॉलॉजी किंवा ते इंधन जे आहेत ते अफोर्डेबल बनवण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आणि सोबतच आता पुढे त्यांनी विचारलंय तुम्हाला मेन बॉडीमध्ये अर्ध उत्तर याच्या बाबतीत पण लिहिणं गरजेचं आहे की बायोटेक्नॉलॉजीचा कसा रोल असू शकतो याच्यामध्ये. बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान, बायोलॉजी प्लस इंजिनिअरिंग. बायोटेक्नॉलॉजीचा रोल म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर आले पाहिजेत बायोफ्युअल्स. बघा, बायोफ्युअल्स, बायो इथेनॉल, बायो डिझेल. बायोफ्युअल जे आपण बनवतो वेगवेगळ्या प्लांट्स पासून, त्यांच्या सीड्स पासून, आणि ते फ्युअल्स पण क्लीन टेक्नॉलॉजीसाठी पूरक आहेत. बायोफ्युअल्स असतील, ठीक आहे, किंवा आणखी पण आहेत काही जे की बायोलॉजिकली प्रोड्युस्ड असणारे फ्युअल्स असतात, तर ते आपण या ठिकाणी यूज करू शकतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, महत्वाचा, सॉल्वेबल होता, काही अडचण नाही. याचं एक बघा, तुम्हाला मी सांगतो, याचा आपल्याला जर डेमो आन्सर जर कसं द्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. एक डेमो आन्सर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा. तर हे एक आन्सर जे की अपेक्षित आहे, म्हणजे असंच नाही पण थोडंसं आन्सर आपलं कसं असणं गरजेचं आहे. तर बघा, इंडिया कॅन अचीव एनर्जी इंडिपेंडन्स बाय 2047 बाय अग्रेसिव्हली परस्युइंग अ मल्टी-प्रॉंग्ड क्लीन टेक्नॉलॉजी स्ट्रॅटेजी. दिस इन्व्हॉल्व, हे इम्पॉर्टंट बघा पुढचं, दिस इन्व्हॉल्व काय काय असलं पाहिजे. दिस इन्व्हॉल्व मॅसिव्ह एक्सपान्शन ऑफ रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. त्याला तर पुश द्यावाच लागेल आपल्याला. ठीक आहे, जसं की सोलार, विंड आहे, आणि आपल्याला पॉवर ग्रीडला डिकार्बनाइज करावं लागेल. यस, आपलं जे पॉवर ग्रीड आहे सध्या, जे थर्मलवर चालतं, हायड्रो पॉवर, त्याच्यामध्ये कार्बनचं इमिशन जे जास्त आहे त्याला कमी करणं गरजेचं आहे. हळूहळू आपल्याला इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वळावं लागेल. आता वाट बघतोय आपण हळूहळू विजेवर चालणारी वाहनं, इलेक्ट्रिक व्हेकल्स, ई व्हेकल्स, इलेक्ट्रिक मोबिलिटीला पण प्राधान्य द्यावं लागेल. त्याच बरोबर आपल्याला ग्रीन हायड्रोजन पण या ठिकाणी हेवी इंडस्ट्री यूज करावं लागेल. बघा, हायड्रोजनला भविष्याचे इंधन म्हणतात, ग्रीन हायड्रोजन. यू ऑल नो हायड्रोजन किती चांगलं इंधन आहे. त्याच्यामुळे हायड्रोजनवर आधारित आपल्याला टेक्नॉलॉजी बनवणं, त्याच्यासाठी पण रिसर्च करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला इम्पोर्टेड ऑइल आणि गॅस जे आहे याच्यावरचं जे रिलायन्स आहे ते कमी करावं लागेल, यांच्यावरचं अवलंबित्व कमी करावं लागेल. त्याचबरोबर डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटीज वाढवाव्या लागतील. आपली जी घरगुती जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, तिची जी क्षमता आहे क्लीन एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी, ती थोडंसं पुश करणं गरजेचं आहे. जसं की सोलार पॅनल आपल्या देशातल्या देशात तयार केले पाहिजेत, आणि ते कमी खर्चात तयार होणं गरजेचं आहे. सोबतच आता पुढे बायोटेक्नॉलॉजीचा रोल त्यांनी इथं पुढे एक्सप्लेन केलेला आहे. बघा, अर्ध उत्तर मी तुम्हाला म्हटलं बायोटेक्नॉलॉजी, कारण क्वेश्चन मध्ये दिलेले बायोटेक्नॉलॉजी काय रोल प्ले करेल. तर बायोटेक्नॉलॉजी जे आहे, तर बायोफ्युअल्स प्रोडक्शन हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला लिक्विड अल्टरनेटिव्ह जे आहेत, लिक्विड फ्युएल अल्टरनेटिव्ह, जसं की तुम्ही सध्या बघताय पेट्रोलमध्ये इथिल अल्कोहोल मिसळलं जाते, इथेनॉल.
ते पण बायोटेक्नॉलॉजीचा एक प्रोडक्ट आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे इनोव्हेशन्स या फील्डमध्ये आपल्याला गरजेचे आहेत, जे की एनर्जी एफिशियन्सीला एन्हान्स करतील. तसे 150 वर्ड्समध्ये आन्सर देणं गरजेचं होतं. असे 2 क्वेश्चन एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या नेहमी न्यूजपेपरमध्ये चर्चेला जाणाऱ्या घटनांवर आधारित प्रश्न होते. जे की सॉल्वेबल, डुएबल होते. आरामात तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. चला वापस येऊया आपण. तर बघा, हे झाले सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे 10 मार्कर क्वेश्चन. त्यानंतर मित्रांनो तसाच पुढे आता पुढे जर आपण बघितलं तर एक डिझास्टर मॅनेजमेंटचा क्वेश्चन आहे बघा. एक सेकंड हा. हा जो क्वेश्चन दिसतोय पुढे की सी वॉटर इंट्रुजन द कोस्टल एक्विफर्स is a major concern in India. What are the causes of sea water intrusion and remedial measures to combat this hazard? आता हा क्वेश्चन दिसायला तसा सोपा दिसतोय, पण याला थोडंसं तुम्हाला नीट व्यवस्थित समजून उत्तर लिहिणं गरजेचं आहे. तर जे समुद्र तटावर असणारे, समुद्राच्या अवतीभोवती कोस्टल एरियाजमध्ये जे ग्राउंड वॉटर आहे, त्यांनी काय म्हटलं बघा की ते ग्राउंड वॉटर जे आहे त्याच्यामध्ये सी वॉटर पेनिट्रेट व्हायला लागले. सी वॉटर इंट्रुजन म्हणजे काय? म्हणजे जे खारं पाणी आहे ते आपल्या आपल्या गोड्या पाण्याच्या जे ॲक्विफर्स आहेत त्याच्यामध्ये प्रवेश करत आहे. हे वाढत चाललेलं आहे. मग ते भारतामध्ये एक मोठा कन्सर्न आहे. बरं. मग त्याच्यासाठी काय काय कारणं जबाबदार आहेत? व्हॉट आर द कॉजेस? आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हे आपल्याला विचारलं. प्रश्न कळला? यस. आता हा 150 वर्ड्स मध्ये क्वेश्चन लिहायचा 10 मार्कर क्वेश्चन आहे. तर मित्रांनो सगळ्यात प्रथम आपल्याला हे कॉजेस डिस्कस करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे भारताला जी समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे अराउंड 7,200 किलोमीटर लेंथची जी आहे, भारताला जी आपली किनारपट्टी लाभली त्याच्यामुळे भारताच्या दृष्टीने हा खूप इश्यू आहे, मेजर इश्यू आहे. मग मित्रांनो या ठिकाणी आपण कॉजेस जर बघितले का असं होतंय, त्याचे कॉजेस आहेत. सगळ्यात पहिलं मेन कॉजेस ते म्हणजे सी लेवल राईज होऊ लागली हळूहळू. आपण बघतो ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्यानंतर आपले ग्लेशियर्स मेल्ट होत आहेत, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सी लेवल राईजमुळे समुद्राची पाण्याची पातळी वाढल्यामुळे हळूहळू ग्राउंड वॉटरकडे इंट्रुजन होत आहे. दुसरी गोष्ट काय तर आपण एक्सेसिव्हली ग्राउंड वॉटर या ठिकाणी उपसा करत आहोत. खूप जास्त प्रमाणात पंपिंग चालू आहे की गरजेपेक्षाही जास्त खूप जास्त पाणी आपण भूजल पंप करत असल्यामुळे आता भूजल जर कमी झालं तर हळूहळू समुद्री जल तिकडे यायला लागेल. तिथं बघा तुम्हाला एका डायग्राम मधून मी दाखवतो. तुम्हाला कॉजेस जर लिहित असताल तर त्याच्यामध्ये हे आणणं गरजेचं आहे. तर हे बघा आता इकडे फ्रेश वॉटर आहे, इकडे आपलं सॉल्ट वॉटर आहे. ठीक आहे, सी लेवल इकडचं. मग आता पंपिंग वेल इथं आपण बनवली, विहीर वगैरे किंवा बोर. मग याच्यामुळे काय होतंय की फ्रेश वॉटर जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये पंप केलं जात आहे, ज्यामुळे वॉटर टेबल खाली खाली जातोय. मग हळूहळू काय होतंय, हळूहळू हे सी वॉटर जे आहे ते इकडे या आधीच्या फ्रेश वॉटर एक्विफर्स मध्ये प्रवेश करत आहे. हा एक मोठा, आता पॉप्युलेशन वाढते, रिसोर्सेस वरची जी काही डिमांड आहे रिसोर्सेससाठी जी ती वाढत चाललेली आहे, प्रेशर येत चाललेलं आहे समुद्र किनारपट्टीवर पण, आणि त्याच्यामुळे मग हे ग्राउंड वॉटर खूप जास्त प्रमाणामध्ये पंप केलं जात आहे. त्यामुळे सी लेवल इकडं वाढत असल्यानं आणि ते सी वॉटर पण इकडे या ठिकाणी इंट्रुजन करत आहे. त्याच्यामध्ये बघा मॅसिव्ह विथड्रॉवल ऑफ ग्राउंड वॉटर रिसोर्सेस. ठीक आहे, विथड्रॉवल ऑफ ग्राउंड वॉटर ड्यू टू पॉप्युलेशन ग्रोथ अँड रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन आर द मेन रिझन्स फॉर सी वॉटर इंट्रुजन. यस, करेक्ट आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही भूजलाचं विथड्रॉवल करताय. दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रियलायझेशन पण वाढत चाललेलं आहे. पाणी लागणार इंडस्ट्रीज औद्योगिकीकरणासाठी. त्याच्यामुळे मग ती कोस्टल एक्विफर जे आहेत ते प्रेशर खाली आहेत, अंडर टेन्शन आहेत. आणि ही प्रॉब्लेम इमर्जिंग प्रॉब्लेम आहे, कारण कसं असते की जगातली बघा जगातली जवळपास 40% लोकसंख्या ही जवळपास समुद्र तटावर या ठिकाणी राहत आहे. 40% ऑफ द ग्लोबल पॉप्युलेशन. ते सगळ्यांवरच आहेत, म्हणजे हेल्थ ऑफ द लोकल कम्युनिटी, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट त्याचे बरेचसे हे आहेत. या ठिकाणी रिझन्स काय आहेत, त्याचे रिमेडी काय असू शकतात. मग आता काय केलं गेलं पाहिजे मित्रांनो, रिमेडी काय असू शकतात की ज्यामुळे सी वॉटर इंट्रुजन कमीत कमी होईल. त्याच्यासाठी बघा आपण म्हणू शकतो की गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स पण आहेत, जसं की मिष्टी नावाची स्कीम आहे. मिष्टी, मँग्रुव्ज म्हणजे कळतो मला, खारफुटी जंगल वन.
तर मँग्रोव्हचं प्लांटेशन वाढवलं चाललंय. समुद्र तटावर आपण मँग्रोव्ह फॉरेस्टेशन जर या ठिकाणी केलं जास्तीत जास्त. मिष्टी नावाची स्कीम आहे मित्रांनो गव्हर्नमेंटची, ज्याच्या थ्रू गव्हर्नमेंट प्रोत्साहन देत आहे. खारफुटी जे झाडं आहेत किंवा वन आहेत त्यांचं जास्तीत जास्त प्लांटेशन केलं जाईल. त्याच्या व्यतिरिक्त आपण कोरल रिप्सला प्राधान्य देऊ शकतो. रिप्स, आर्टिफिशियल रिप्स वगैरे बनवू शकतो. त्यानंतर ग्राउंड वॉटर जे विथड्रॉवल तिथून केलं जातंय त्याच्यावर थोडेसे रेग्युलेशन्स वगैरे आणावं लागतील. असे 3-4 तुम्ही रेमेडियल याच्यामध्ये देऊ शकता. हे आपण पर्याय उपलब्ध करू शकतो बाबा, ज्यामुळे की इंट्रुजन जे होते तर ते थोडंसं कमी होईल. राईट. त्यानंतर एक टेररिझमवर पण क्वेश्चन आला होता बघा मित्रांनो, तर तो इंटरनल सिक्युरिटीमध्येच येतो. तर हा जो क्वेश्चन दिसतोय तुम्हाला टेररिझमवरचा, टेररिझम इज अ ग्लोबल स्कर्च, हाऊ हॅज इट मॅनिफेस्टेड इन इंडिया. आता हा क्वेश्चन एक्सपेक्टेड होता, कारण आत्ताच दुर्दैवी जो पहलगामला आतंकवादी हल्ला झाला, तर टेररिझमवर युपीएससी क्वेश्चन विचारेल आणि आपल्या सिलेबसमध्येही टेररिझम दिलेलं आहे. ठीक आहे. तर भारतामध्ये टेररिझमचं कसं मॅनिफेस्टेशन होत आहे आणि इलॅबरेट विथ कंटेम्पररी एक्झाम्पल्स. सध्याचे जे कंटेम्पररी सध्याकालीन जे काही उदाहरणं आहेत त्याच्यानुसार तुम्हाला एक्सप्लेन करायचे काय काय काउंटर मेजर्स या ठिकाणी स्टेट अडॉप्ट करते ते या ठिकाणी लिहायचंय. तर एकदम म्हणजे म्हणू शकतो आपण की डायनामिक क्वेश्चन आहे. तर याचे आन्सर असं एक निश्चित आन्सर राहणार नाही, विद्यार्थ्यानुसार आन्सर याचं बदलू शकतं. तर याच्यामध्ये बरंचसं तुमच्या ओपिनियन बिल्डिंग तुमची जशी झालेली आहे. समजा टेररिझम काय आहे, कशा प्रकारे ते भारतामध्ये मॅनिफेस्ट झालेलं आहे, सध्याची उदाहरणं काय काय आहेत, 1-2 उदाहरणं तुम्ही याच्यामध्ये नोट डाऊन करू शकता. की टेररिझम जे आहे तर ते फक्त आता त्याची आयडिओलॉजी जी आहे, टेररिझमची आयडिओलॉजी कशी इव्हॉल्व्ह होत आहे, भारतामध्ये पण बरा रिलिजियस अँगल कसा टेररिझमला दिला जातोय, किंवा टेररिझमचा आता मेन गोल जो आहे तर तो कशा प्रकारे टेरर जो आहे, टेररने फैलवण्यासाठी किती एक्स्ट्रीम आणि ब्रुटल प्रकारची व्हायलन्स या ठिकाणी केली जाते, टेरर फंडिंग वगैरे या सगळ्या गोष्टी नमूद करू शकतो आपण. या क्वेश्चनला आरामात तुम्ही लिहू शकता. टेररिझम हा टॉपिक जर तुम्ही प्रिपेअर केला असेल तर 150 शब्दामध्ये याला लिहिणं काही अडचण नाहीये. आणि स्टेट जी आहे टेररिझम विरुद्ध लढण्यासाठी काय काय उपाययोजना करते, काय काय स्टेटने आतापर्यंत पावलं उचललेली आहेत, आपली रॉ असेल किंवा आणखी आपलं इंटेल असेल, बाकी पण आणखी जे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट घेत आहे, किंवा आपण बाकी आता जे समजा सर्जिकल स्ट्राईक सारखे पर्याय असतील, टेरर जे कॅम्प्स असतात त्यांना पूर्णपणे डिस्ट्रॉय करणं, किंवा आत्ताचं जे आपण मिशन केलेलं आहे, तर अशा स्टेट मला पण थोड्याशा काउंटर मेजर्स ऍक्टिव्हिटी घ्याव्या लागतात. ठीक आहे फ्रेंड्स. ओके. चला आता तसाच एक खाली प्रश्न आहे बघा, हा पण प्रश्न महत्वाचा आहे, एकदम एक्सपेक्टेड लाईनवर प्रश्न आहे. आपल्या सिलेबसमध्ये लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे, नक्षलिझम त्याला म्हणतात, इंटरनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिसेंटली स्टेटेड, आता हा क्वेश्चन पण एक्सपेक्टेड होता, नक्षल मुक्त भारत 2026. बरोबर आहे. गव्हर्नमेंटचं मोहीम माहिती आहे तुम्हाला, गव्हर्नमेंटने काय घोषित केले, 2026 पर्यंत भारत नक्षल मुक्त बनणार आहे. भारतामध्ये रेड कॉरिडॉर जो आहे तुम्हाला माहिती आहे, भारताला मागच्या बऱ्याच वर्षांपासून एक सगळ्यात मेजर थ्रेट इंटरनल सिक्युरिटीचं नक्षलिझम पासून मिळालेलं आहे. नक्षलिझम, नक्षलबारी व्हिलेज, ठीक आहे, दंतावाडा असेल छत्तीसगडमध्ये. तर नक्षलिझमची सुरुवात कशी झाली, आयडिओलॉजी काय आहे, कम्युनिझम, कार्ल मार्क्स वगैरे त्यांच्या प्रभावाने कशा प्रकारे ही मोहीम किंवा ही आपण म्हणू शकतो की हे कॅम्पेन जे नक्षलवादी चालवतात, आर्म्स त्यांनी घेतलेले स्टेट विरुद्ध. तर मित्रांनो, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पण बोलले होते एकदा की भारतासाठी सगळ्यात मोठा सिक्युरिटी थ्रेट जर काय असेल तर तो लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे, नक्षलिझम आहे. द बिगेस्ट सिक्युरिटी चॅलेंज फॉर इंडिया इज लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. याच लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमला तुम्हाला एक्सप्लेन करायचे. त्यांनी सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे की व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम काय आयडिओलॉजी आहे, तर हा फक्त लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम नाहीये, इट इज अ सोशिओ इकॉनॉमिक इश्यू ऑल्सो. बरोबर आहे. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम का आहे, सुरू का झालं, काय आयडिओलॉजी याच्या मागची आहे, हाऊ आर द पीपल अफेक्टेड बाय इट. ठीक आहे, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आता व्हॉट मेजर्स हॅव बीन टेकन बाय द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने काही मेजर्स घेतलेले आहेत, ते पण 3-4 मेजर तुम्ही एक्सप्लेन करणं गरजेचं आहे क्वेश्चन मध्ये. जसं की तलवार जुडूम असेल, किंवा गव्हर्नमेंटचं एक समाधान नावाचं इनिशिएटिव्ह आहे मित्रांनो, समाधान स्कीम, किंवा गव्हर्नमेंटची सरेंडर कम रिहॅबिलिटेशन पॉलिसी आहे, सरेंडर करा तुम्हाला काही बक्षीस दिलं जाईल, रिहॅबिलिट केलं जाईल. अशा बऱ्याचशा योजना गव्हर्नमेंटनं मागच्या बऱ्याच वर्षापासून चालवलेल्या आहेत, त्यामुळे नक्षलिझमला या ठिकाणी आपल्याला पूर्ण मुळापासून नष्ट करता येईल. स्टेट पोलीस सोबत बाकी पण मग नंतर आपले सेंट्रल पोलीस फोर्सेस जे असतात त्या आपल्या नक्षल अफेक्टेड डिस्ट्रिक्ट्समध्ये या ठिकाणी आपल्याला कॅम्पेन्स करताना पाहायला मिळतात. ठीक आहे. हा प्रश्न सोपा आहे,
एकदम 10 मार्कर क्वेश्चन, काहीच अडचण नाही बघा. GS3 मी तुम्हाला आधीच म्हटलं की ॲज कम्पेअर टू लास्ट इयर GS3 थोडंसं यावेळेस डुएबल किंवा सॉल्वेबल होतं. त्यानंतर जर आता आपण 15 मार्कर्स क्वेश्चन्स कडे आलो, तर मित्रांनो या ठिकाणी जो एक महत्वाचा प्रश्न दिसतो आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, तर तो क्वेश्चन बघा इथे आहे मित्रांनो 15 नंबरला. हे बघा 15 नंबरचा जो क्वेश्चन आहे एसएनटीचा. हाऊ डज नॅनोटेक्नॉलॉजी ऑफर सिग्निफिकंट ॲडव्हान्समेंट्स इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर? स्पेसिफिक क्वेश्चन आहे, डायरेक्ट. नॅनो टेक्नॉलॉजी आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा कृषी क्षेत्रामध्ये काय उपयोग होऊ शकतो ते सांगायचंय. हाऊ कॅन दिस टेक्नॉलॉजी हेल्प अपलिफ्ट सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस ऑफ फार्मर्स? सिंपल. तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा नॅनो टेक्नॉलॉजी काय असते आणि तिचा आता कृषी क्षेत्राशी प्रश्न आहे. मग तुम्हाला इथे काही क्रुशियल पॉइंट्स एक्सप्लेन करणं गरजेचं, जसं की ॲग्रिकल्चर फील्डमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा रोल आपला असू शकतो. नॅनो फर्टिलायझर्स, नॅनो पेस्टिसाइड्स, बरोबर आहे. अगदी सूक्ष्म आकाराचे खतं, सूक्ष्म कणाच्या आकाराचे कीटकनाशक किंवा नॅनो सेन्सर्स पण सॉइल मध्ये बऱ्याचदा टाकले जाऊ शकतात. जे सॉइलची हेल्थ, सॉइल मध्ये कसं मॉइश्चर आहे सध्या, सॉइल मध्ये या ठिकाणी ड्रायनेस आहे का, त्यानंतर सॉइल मध्ये मिनरल्सचं प्रमाण किती आहे, सॉइलची ऍसिडिटी काय आहे, हे सगळं मेजर करू शकतो आपण नॅनो सेन्सरचा यूज करून. नॅनो टेक्नॉलॉजी ऍग्रिकल्चरमध्ये भरपूर सारे फायदे आहेत. ठीक आहे, तर ते 4-5 फायदे एक्सप्लेन करायचे आणि मग याच्यामुळे शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीवर कसा याचा चांगला परिणाम होऊ शकतो हे पण एक्सप्लेन करणं इथे गरजेचं आहे. नॅनो टेक्नॉलॉजी टॉपिक तुम्ही कुठूनही प्रिपेअर केला असेल, तुम्ही आरामात याचं उत्तर देऊ शकता. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. 15 मार्कचा प्रश्न डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. नॅनो टेक्नॉलॉजी आपल्या फार्मर्सच्या या ठिकाणी सोशिओ इकॉनॉमिक कंडिशनला कशी हेल्प करू शकते. त्यानंतर मित्रांनो इथे बघा इथे एसएनटीचा जो क्वेश्चन दिसतोय आपल्याला, एसएनटीचा हा प्रश्न महत्वाचा आहे सेमी कंडक्टर बद्दल. इंडिया एम्स टू बिकम अ सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग हब. व्हॉट आर द चॅलेंजेस फेस्ड बाय सेमी. आता हा क्वेश्चन एसएनटीचा आहे, बट हा क्वेश्चन थोडासा करंट रिलेटेड आहे. आता हा मुद्दा नेहमी आपल्याला न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळतो की भारताला सेमी कंडक्टर चिप्स ज्या असतात त्या बऱ्याचदा आयात कराव्या लागतात. सेमी कंडक्टर चिप खूप गरजेचं आहे. डिजिटल इकॉनॉमी म्हणतो आपण, डिजिटलायझेशन म्हणतो. आपलं सगळं हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सेमीकंडक्टर चिपवर आयसी वर डिपेंड आहे. या चिप्स बनवण्यासाठी आजही आपल्याकडे पुरेसं कौशल्य, पुरेसा रिसर्च, पुरेसा पैसा नाही आहे, पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, भारताने सेमीकंडक्टर मिशन या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे. मग हे इंडियाचं सेमीकंडक्टर मिशन जे आहे याच गोष्टींना प्रोत्साहन देतं. त्याला एक हब बनवायचं आहे सेमीकंडक्टर, त्याच्यासाठी टॅलेंट पूल बनवणे, त्याच्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी पैसा पुरवणे, एक प्रॉपर आपण सेटअप त्याच्यासाठी बनवणे आणि अवेअरनेस याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी पसरवणे गरजेचं आहे. तर हेच आपल्याला या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन करायचंय. सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग किती इम्पॉर्टंट एका देशामध्ये होणं. कारण आता पुढचं 21वे शतक, आता हे जे पुढचं सगळं जे असणार आहे, सगळं काही हाच सगळा डिजिटलायझेशनचा आहे, एआयचा खेळ आहे सगळं काही. त्याच्यामुळे आपल्याला जर देशाला खऱ्या अर्थानं प्रगत करायचं असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी कृषी क्षेत्रापासून मेडिसिन असेल, डिफेन्स असेल किंवा सगळे सेक्टर्स, तुम्ही हे पण या आन्सरमध्ये असं एक्सप्लेन करू शकता की ऑलमोस्ट ऑल सेक्टर्स फ्रॉम डिफेन्स टू हेल्थ, फ्रॉम ॲग्रिकल्चर टू बायोटेक्नॉलॉजी, इन ऑल द सेक्टर्स वी आर pushing for digitalization. We are pushing for digital devices. Those devices require chips. These chips have to be manufactured in our own country. They have to be indigenously produced. That's why semiconductor mission is very important. त्याचे फीचर जे आहेत सेमीकंडक्टर मिशनचे ते या ठिकाणी आपल्याला थोडक्यात एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. ओके, तसा सोपा प्रश्न आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न खूप महत्वाचा येते बघा. सिक्युरिटी इश्यूज वरचा प्रश्न आहे. हा आपल्या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये सिक्युरिटी. आता ही पण डेव्हलपमेंट रिसेंट वाली डेव्हलपमेंट आहे. व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी अँड पीस प्रोसेस इन द नॉर्थ ईस्टर्न स्टेट? नॉर्थ ईस्टर्न स्टेट आसाम, मिझोरम, मणिपूर, नागालँड, तिथं नेहमीच अशांतता राहिलेली आहे. तिथं आपण बघतो इन्सर्जन्सीचं प्रमाण खूप जास्त राहिलेलं आहे. पीस प्रोसेस आधीपासून स्टार्ट आहेत, पण तरी पण एलिनेशन, टेररिझम, बरोबर आहे, क्रॉस बॉर्डर टेररिझम, बांगलादेशची असणारी बॉर्डर, चायनाचा अँगल,
अशा खूप साऱ्या तिथं इश्यूजमुळे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये शांतता पूर्णपणे आणखी प्रस्थापित होऊ शकलेली नाहीये. मग काय मुद्दे आहेत? तर तुम्हाला ते जे विचारलं ना सुरुवातीला, मेजर चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी अँड पीस प्रोसेस इन द नॉर्थ ईस्ट. मेजर चॅलेंजेस काय आहे? मुख्य चॅलेंजेस. तर मग एक जिओग्राफिकल चॅलेंज आपण म्हणू शकतो. जिओग्राफिकल चॅलेंज आहेच, बरोबर आहे की नाही? कारण बांगलादेशमध्ये येतो, नॉर्थ ईस्ट स्टेट पलीकडे राहतं, पलीकडून चायनाच्या जवळ आहे. त्याच्यामुळे तिथं इन्सर्जन्सीला खतपाणी मिळतंय. त्याच्या व्यतिरिक्त बाकी आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी सोशिओ इकॉनॉमिक स्टॅटस तिथल्या पॉप्युलेशनचं, म्हणजे तिथे भरपूर जास्त इथनो ट्रायबल डायव्हर्सिटी आहे. भरपूर सारे ट्रायबल्स आहेत आणि खूप साऱ्या लोकांचं, खूप साऱ्या गटांचं त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंटच्या प्रवाहामध्ये प्रवेश झाल्याचं दिसत नाही. सो ते मार्जिनलाइज्ड फील करतात. त्यांना एलिएनेटेड फील होतं. त्याच्यामुळे त्यांना पोलराइज करणं, त्यांना स्टेट विरुद्ध भडकवणं सोपं जातं. त्याच्यामुळे डेव्हलपमेंटल इश्यूज पण आहेत. डेव्हलपमेंट ही तिथं युनिफॉर्मली झालेली नाहीये. बाकी मग तिथं ह्यूज आपला जो पॉप्युलेशनचा लोड आहे, म्हणजे जसं की बांगलादेशमधून बरीचशी पॉप्युलेशन मायग्रेट होऊन त्रिपुरामध्ये किंवा या आसाममध्ये वगैरे येते आणि त्या ठिकाणच्या लोकल रिसोर्सेसवर प्रेशर टाकत आहे. हा पण एक मोठा अँगल आहे, राईट? म्यानमारमधून येणारे टेररिस्ट ग्रुप्स असतील, चायनाचा अँगल असेल, असे बरेचसे मुद्दे तुम्ही इथे एक्सप्लेन करू शकता काय काय चॅलेंजेस आहेत. आणि मग त्याच्यासाठी काय म्हटलं बघा, मॅप द व्हेरियस पीस अकॉर्ड्स अँड अग्रीमेंट्स इनिशिएटेड बाय गव्हर्नमेंट. मागच्या दशकामधले पास्ट डिकेड, मागच्या दशकामध्ये, मागच्या 10 वर्षात गव्हर्नमेंटने बरेचसे पीस अकॉर्ड्स केलेले आहेत मित्रांनो. मग ब्रू अग्रीमेंट असेल किंवा ULFA उल्फा सोबतची अग्रीमेंट असेल, तर काही अग्रीमेंट आहेत बघा, मी तुम्हाला दाखवतो. आता जो पण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, UPSCचा अभ्यास करतो, तो या अग्रीमेंट्सला व्यवस्थित नोट डाऊन करतोच. इथं बघा, तर या ठिकाणी काही अग्रीमेंट ज्या तुम्ही पीस अकॉर्ड्सला मेन्शन करणं गरजेचंच आहे, ते आलेच पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. जसं की NLFT त्रिपुरा अग्रीमेंट. तर त्रिपुरामध्ये असणारा हा जो ग्रुप आहे, कोणता ग्रुप आहे? नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा. तर हा जो ग्रुप आहे, तर या ग्रुप सोबत अग्रीमेंट साईन केलेले 2019 मध्ये पीस अग्रीमेंट गव्हर्नमेंटना. त्यानंतर ब्रू अग्रीमेंट, व्हेरी इम्पॉर्टंट, ब्रू. ब्रू कम्युनिटी जी आहे, ब्रू कम्युनिटी जी आहे त्यांना रियांग असे म्हणतात. त्या कम्युनिटीला त्रिपुरामध्ये, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये या ठिकाणी जे अग्रीमेंट त्यांनी गव्हर्नमेंट सोबत साईन केलेले ते महत्वाचे आहे. तर त्यांची लँग्वेज, ठीक आहे, त्यांचा काय स्ट्रगल होता, कशासाठी ते या ठिकाणी. त्यानंतर बोडो पीस अकॉर्ड, बोडो पीस अकॉर्ड, बोडो हा पण महत्वाचा आहे. हा पण 2020 मध्ये गव्हर्नमेंटने साईन केलेला आहे. त्यानंतर पुढे पुढे बघा, आणखी एक महत्वाचा आहे, तो म्हणजे कार्बी अँग्लॉंग, कार्बी अँग्लॉंग अग्रीमेंट ही महत्वाची आहे. त्यानंतर एक आहे महत्वाची UNLF, युनायटेड युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट जे आहे 2023 मध्ये. आणि तशीच एक आहे उल्फा, उल्फा पीस अकॉर्ड, जो रिसेंट वाला आहे, खूप इम्पॉर्टंट, 2023 चा, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, याच्यासोबतही. तर एवढ्या सगळ्या अग्रीमेंट्स गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी. या अग्रीमेंटला तुम्ही सिम्पली पॉईंट बाय पॉईंट नोट डाऊन केलं, एक 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 ओळीमध्ये नोट डाऊन केलं तरी सफिशियंट आहे. बाकी मग वे फॉरवर्ड याच्यामध्ये आपण सांगू शकतो कशा पद्धतीने नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये आणखी जास्त आपल्याला पुढे पीसफुलनेससाठी, लॉ अँड ऑर्डर चांगला राहावा, डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करता येतील. अशा धर्तीवर या क्वेश्चनला सोडवलं जाऊ शकतं मित्रांनो, राईट? ठीक आहे. आणखी एक प्रश्न इथं आलेला आहे मित्रांनो, की हा सिक्युरिटी इश्यूचाच क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आपल्याला मरीटाईम सिक्युरिटी म्हटलंय, समुद्रीय सुरक्षा. ठीक आहे, समुद्री सुरक्षा ही भारताच्या समुद्री व्यापाराला प्रोटेक्ट करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ऑब्विसली मोस्ट ऑफ द ट्रेड जो होतोय, हा क्वांटिटी क्वालिटी असणारा, तर तो ट्रेड जो आहे तो समुद्रामार्फत होतोय. तो आपला अरबी समुद्र, त्यानंतर बंगालचा उपसागर, या ठिकाणाहून मग आपल्याला ऍक्ट ईस्ट पॉलिसी करायची असेल आपली, ठीक आहे, किंवा मग आपल्याला इकडे आफ्रिकेकडनं, युरोपकडनं येणारे जे शिपिंग्स असतील, त्यासाठी समुद्राला सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे. तर ही फक्त आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी नाही, तर व्यापार सुरक्षेसाठी, इकॉनॉमी व्यवस्थित स्टेबल राहण्यासाठी ही ट्रेड जो आहे त्याच्या दृष्टीनं मरीटाईम सिक्युरिटी व्हायटल आहे. का व्हायटल आहे ते सांगायचंय मग तुम्ही. सी ट्रेड किती कॉम्प्राइज करतो आपल्या टोटल इकॉनॉमीमध्ये. सी ट्रेड जो आहे तर तो किती बेस्ट ऑप्शन आहे भारतासाठी, किती चांगलं ऑप्शन आहे, त्यामुळे कॉस्ट कटिंग होऊ शकते आणि आपल्याला कमी दरामध्ये, म्हणजे वाहतुकीचा, ट्रान्सपोर्टेशनचा जो कॉस्ट आहे तो पाईपलाईन थ्रू किंवा थ्रू लँड जेवढा जास्त पडतो त्याच्यापेक्षा खूप कमी आपल्याला सी मधून पाहायला मिळतो, सी रूटना.
पुढे म्हटले डिस्कस मेरीटाईम अँड कोस्टल सिक्युरिटी चॅलेंजेस अँड वे फॉरवर्ड. काय काय चॅलेंजेस आहे, चॅलेंजेस पण आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे, ते येऊ शकतं. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने बघा या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहू शकता. कधीही बघा ज्यावेळेस क्वेश्चन 10 मार्कर असो 15 मार्कर असो, मला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या क्वेश्चनचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट हा एक आयडियल असला पाहिजे, स्टँडर्ड असला पाहिजे. इंट्रोडक्शन, मेन बॉडी अँड देन द कन्क्लुजन. इंट्रोडक्शन मध्ये 1 ते 2 ओळी, जास्तीत जास्त 3 ओळीमध्ये प्रश्न जो विचारला त्याला इंट्रोड्यूस करू शकता. एखादी संकल्पना आहे किंवा डायरेक्टली मुद्द्याला तिथे इंट्रोड्यूस करू शकता, पण इंट्रोडक्शन असणं गरजेचं. एखादी फॅक्ट, रिसेंट डेव्हलपमेंट असेल किंवा त्याची व्याख्या असेल किंवा त्याच्याबद्दल काहीतरी एखादी महत्वाची फॅक्ट असेल, काही पण एखादं स्टेट करू शकता तुम्ही. त्यानंतर मेन बॉडीमध्ये तुम्हाला तेच लिहायचे जे प्रश्नात विचारलेलं आहे. प्रश्नात जर विचारले रिझन सांगा, रिझन सांगायचे. प्रश्नात जर सांगितलंय की याचे काय तुम्ही रिमेडीज देऊ शकता, तर रिमेडीज द्यायच्या. जर प्रश्नामध्ये म्हटलंय डिस्कस करा, तर त्याचे सगळे मुद्दे डिस्कस करायचे. प्रश्नामध्ये म्हटलंय की समजा की हा 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 असा प्रकारचा मुद्दा आहे, तर याला या बाजूने अँगलने, या अँगलने याच्याबद्दल चर्चा करा, तर त्याच अँगलने चर्चा करायची. म्हणजे आपल्याला जे माहिती ते नाही लिहायचंय, आपल्याला प्रश्न जे विचारले ते लिहायचे. कन्क्लुजन मध्ये वे फॉरवर्ड एक्सप्लेन करायचंय. पुढे आपण याच्यामध्ये कशा प्रकारे जाऊ शकतो, काय स्टेप्स पुढे घेतल्या पाहिजेत. कन्क्लुजन पण 1-2 ओळीमध्ये असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आन्सर लिहू शकता. चांगल्यातले चांगले मार्क तुम्हाला या क्वेश्चन मध्ये मिळू शकतात. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, राईट, आणि आपलं इंटरनल सिक्युरिटी याच्यावरचे क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड. मी तुम्हाला म्हणेन सिलेबस बघा, सिलेबस बघा. सिलेबसवर सगळे क्वेश्चन आधारलेले असतात. सिलेबसच्या बाहेर प्रश्न येत नाही. प्रॉपरली सिलेबस स्टडी करायचा, पीवायक्यू बघायचे, प्रॉपर नोट्स तयार करून ठेवणं गरजेचं आहे. ओके, चालेल. थांबूयात आपण आजच्या सेशनमध्ये. सेशनला लाईक करून ठेवायचं सगळ्यांनी, चॅनल सबस्क्राईब करायचे. बाकी विषयांचं अनालिसिस पाहिलं नसेल, आपल्याच या युट्यूब चॅनलवर व्हिडिओज उपलब्ध आहेत, ते पण तुम्ही पाहून घ्या. चालेल, मी तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच. टाटा, बाय. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये अशाच आणखी नवीन चर्चा. धन्यवाद मित्रांनो.